नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल हितलं टायटल वाचलं हवं मित्रांनो, सर्वमान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी। जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावं। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सर्वमान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी। जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या या ठिकाणी कापसाची भाव पातळी कशी आहे आणि भविष्यात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते, याचा जानेवारी महिन्यात देशातील कापसाच्या भावावर परिणाम कसा होऊ शकतो आणि या सर्वांमुळे जानेवारी महिन्यात देशातील बाजारात कापसाच्या भावात तेजी येणार की मंदी, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे। आणि लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्यातील पहिला आठवडा या ठिकाणी आपल्याला ख्रिसमसच्या सुट्ट्या दिसत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की या ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे जरी 8 जानेवारीच्या आसपास बाजार ओपन झाला तरी देखील 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात कसल्याही प्रकारचा बदल दिसणार नाही। पण 15 जानेवारीनंतर एक अपेक्षा आहे की खालच्या स्तरावरून कापसाच्या भावाला आधार मिळून कापसाचा बाजारभाव 75 सेंट्सपर्यंत 31 जानेवारीपर्यंत जाऊ शकतो। यामुळे देशातील कापसाच्या भावाला या ठिकाणी आधार मिळू शकतो। शिवाय 15 जानेवारीनंतर देशातील कापसाचं उत्पादन यंदा कमी असल्यामुळे 15 जानेवारीनंतर कापसाची आवक ही 100% कमी होणार। कापसाची जी आवक कमी होणार याच्यामुळे कापसाच्या भावाला या ठिकाणी आधार मिळू शकतो, कारण मागणी पुरवठ्यात 100% तफावत निर्माण होणार आहे। आणि ही जी तफावत निर्माण होणार आहे, या तफावतीमुळे कापसाचा बाजारभाव हा आपल्याला 15 जानेवारीनंतर 100% सुधारताना दिसू शकतो। मग 15 जानेवारीनंतर देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव हा किती वाढू शकतो, या प्रश्नाचं उत्तर आहे की सध्याची भावपातळी 6,900 ते 7,300 दरम्यान आहे। जर कापसाचा बाजारभाव 15 जानेवारीनंतर आपल्याला 31 जानेवारीपर्यंत 7,500च्या आसपास जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की जानेवारी महिन्यात कापसाचा भाव तेजी येणार की मंदी, या प्रश्नात 100% उत्तर जानेवारी महिन्यात कापसाचा भाव 100% येणार, तेजी मंदीची कसल्याही प्रकारची शक्यता नाही। पण इथंच कापसाची विक्री न करता आपण 2-3 महिने जर थांबलो तर आपल्याला 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल 100% होऊ शकतो फायदा। शिवाय आपल्याकडे असणारा कापूस हा एक ठोक आपण पुन्हा विकला तर आपल्याला एकदम चांगला भाव मिळू शकतो। पण शेवटी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न असल्या कारणास्तव आपण विचार करून निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती। आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।